नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सॅमिकॉन इंडियाच्या दुसऱ्या दिसा आयज सॅमिकंडक्टर मळावेल्या तज्ञां वांगडा भासाभास केली. तशेंच तांणी प्रदर्शनाक भेट दिवन सॅमिकंडक्टर संबंधीत वेगवेगळी उत्पादनां आनी प्रकल्प पळयले. ह्या वेळार इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णवूय हाजीर आशिल्ले. उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सॅमिकॉन इंडियाच्या मुखेल कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज परिशदेंत वांटो घेतलो. ह्या परिशदेंत संवसारभरांतल्या उद्देग फुडाऱ्यांक एकठांय हाडून भारताची सॅमिकंडक्टर पर्यावरण यंत्रणा, ताची वाड आनी उदरगतीचेर चर्चा जाली. जीएसटी कावन्सिलाची 56वी बसका आयज नवी दिल्लीत सुरू जाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे 2 दिसांच्या बसकेची येजमानकी चलयतात. हे परिशदेंत भारताच्या फुडल्या पिळगेंतल्या जीएसटी सुदारणा विशीं चर्चा जावपाची आस्त आसा. गोंयचे मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी हे बसकेंत उपस्थिती लायली. जीएसटी सुदारणाक लागून देशाची अर्थवेवस्थाय वाडटली अशें आंध्र प्रदेशाच्या अर्थमंत्र्यांनी सांगलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फाटल्या म्हयन्यांत स्वातंत्र्य दिसा दिल्ल्या भाशणांत माल आनी सेवा कराचो देशाक कसो लाव जाला हाचेर भर दितना म्हळां, 8 साल से हमने जीएसटी का बहुत बड़ा रिफॉर्म किया, पूरे देश में टैक्स के बर्डन को कम किया और 8 साल के बाद समय की मांग है कि हम एक बार उसको रिव्यू करें. हमने एक हाई पावर कमेटी को बिठा करके रिव्यू शुरू किया, राज्यों से भी विचार विमर्श किया. हम नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लेकर के आ रहे हैं. ये दिवाली के अंदर आपके लिए तोहफा बन जाएंगे. विदेश व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर हांणी जर्मनीचे विदेश मंत्री जोहान डेव्हिड वेडफूल वांगडा भारत जर्मन सहकार्य आनी युरोपीय संघटनेकडेन संबंधां विशीं फळादीक भासाभास केली. Have just completed a very productive discussion on India-Germany cooperation, on our relationship with the European Union, and we have exchanged views on regional, global, and multilateral issues. We've had detailed discussions on various aspects of our ties. This includes our political cooperation, security and defense, economic relations, research and future technologies, climate and energy, as well as education, skilling, mobility, and people-to-people exchanges. आतंकवादा आड स्वताची राखण करपाच्या भारताच्या हक्काक जर्मन विदेश मंत्र्यांनी आदार दिल्ल्याचे तांणी नदरेक हाडले. रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी आयज नवी दिल्लीत टिकाऊ राष्ट्रीय महामार्ग उदरगती खातीर अभिनव धोरणात्मक हस्तक्षेप ह्या विशयाचेर जाल्ल्या कार्यशाळेचे अध्यक्षपद सांबाळ्ळें. नेतान वाडपी शारी वाठारांनी गर्दी उणी करपाचेर खासा लक्ष केंद्रीत करून संवसारीक दर्जाची टिकाऊ आनी फुडारा खातीर मुळावी येरादारी बांदावळ तयार करपाच्या सरकाराच्या वचनबद्धतायेचेर कार्यशाळेत उजवाड घालो. शाराच्या मध्यभागांतल्यान येरादारी वळोवपा खातीर रिंग रोड आनी बायपास बांदपा सयत वेगवेगळ्या अभिनव धोरणात्मक हस्तक्षेपा विशीं मानेस्तांनी चर्चा केली, जाका लागून शारी राष्ट्रीय महामार्गाचेर गर्दी उणी जातली. नागरी विमानन मंत्रालयान आंतरराष्ट्रीय नागरी विमान संघटना आनी युरोपीय संघटनेच्या जोड पालवान भारता खातीर टिकाऊ विमान इंधन कार्यक्षमताय अहवाल चालीक लायलो. SAF अहवाल हो विमान वाहतूक मळाक कार्बन मुक्त करपा खातीरचो एक वेव्हारीक आनी तात्काळ उपाय आसा अशें केंद्रीय नागरी विमानन मंत्री राम मोहन नायडू हांणी सांगलें. SAF कार्यक्षमताय अहवाल हो भारतात घटमूट SAF पर्यावरण यंत्रणा तयार करपा खातीर म्हत्वाचें पावल आसा. केंद्र सरकार OPD सेवा वयल्यान प्रोत्साहनात्मक आनी प्रतिबंधात्मक भलायकी सेवा कडेन लक्ष केंद्रीत करता अशें भलायकी आनी कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हांणी सांगलें. राष्ट्रीय आयुष मोहिमेच्या विभागीय शिखर सभेत ते उलयताले. सुमार 12,500 आयुष्यमान आरोग्य मंदिरांची स्थापणूक केल्ल्यान OPD आदारीत उपचारा वेल्यान भलायकी जतनाय घेवपाच्या समग्र मॉडेलाचेर लक्ष केंद्रीत केलां, जे प्रतिबंध आनी प्रचाराचेर भर दिता. ह्या म्हयन्याच्या 23 तारखेक आयुर्वेद दीस मनयतले. सगळ्या राज्यांनी आनी संघराज्यांनी सक्रीयपणान वांटो घेवन आयुर्वेदाचो मुळावो संदेश भौसामेरेन पावोवपाचें आवाहन तांणी केलें. केंद्रीय भलायकी मंत्रालय नव्या वखदां आनी क्लिनिकल चांचण्यो नेम 2019 दुरुस्ती करतले. ताका लागून चांचणी परवाने मेळवप, जैव उपलब्धताय आनी जैव समलोत्तताय अभ्यासा खातीर अर्ज सादर करपाची आवश्यकताय आनी प्रक्रिया सोपी जातली. भारतीय हवामान खात्यान आयज जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब आनी हरियाणात उटंगाराच्या पावसा खातीर रेड अलर्ट जारी केला. बिहारात दादल्यांच्या आशिया कप हॉकी सर्तीच्या सुपर 4 खेळाक आयज सावन सुरवात जाता. भारतीय पंगड आयज सांजे 7:30 वरांचेर राजगीर आंतरराष्ट्रीय मैदानार कोरिया पंगडा आड पयली सुपर 4 मॅच खेळटलो.
इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. तो मेरेन नमस्कार.